शिवसेना आणि ठाकरे गटात आता वर्धापन दिनावरून जोरदार राजकारण रंगलंय। आमची शिवसेना खरी असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय। पाहूया खास रिपोर्ट। हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून शिवसेना नेते पदाधिकारी शिवसैनिक अर्थात भगव्या झेंड्याचे पाईक 57व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेनं 57व्या वर्धापन दिनानिमित्त टीझर जाहीर केला। महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो, 19 जूनला मुंबईतील गोरेगाव मध्ये वर्धापन दिनाचा जोरदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिक दरवर्षी जल्लोषात साजरा करतात। मात्र यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष साजरा करणार आहेत। पण त्याआधीच शिवसेनेच्या टीझर वरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तोफ डागली आहे। आमचा वर्धापन दिन म्हणजे शिवसेनेचा वर्धापन हा 19 जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये वाजत गाजत जोरातच होणार। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, 19 जून 1966 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा यावर्षी हा 57वा वर्धापन दिन आहे। मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली होती। पण आता त्याच शिवसेनेचे 2 गट तयार झाले आहेत। गेल्या 1 वर्षापासून शिवसेनेच्या 2 गटात जोरदार राजकारण रंगलंय। कारण गेल्या वर्षीच 20 जून रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदार सुरतला रवाना झाले होते। त्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि 30 जून 2022ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे पक्ष आणि चिन्ह दिलं। त्यामुळे शिवसेनेनं या वर्षीचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। दरम्यान आमच्या पक्षाची वाटचाल पाहून ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय। आमचे नेते आहे एकनाथ शिंदे साहेब आणि आमची शिवसेना खरी का आहे का आम्हाला इलेक्शन कमिशनरनी चिन्ह दिलं, नाव दिलं, बाळासाहेबाचा फोटो आम्ही छापतोय आणि मुख्यमंत्री आमचे जे एकनाथरावजी शिंदे साहेब आहे ते आमचे प्रमुख आहात। त्यांनी जे जे आमचे प्रमुख ते आहे त्यांचे प्रमुख ते असू शकतं ना। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 शिवसेना तयार झाल्या। दोन्ही शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं 19 जून रोजी त्यांची ताकद दाखवून देणार आहेत। आता कोणत्या शिवसेनेला मतदार पसंती देतात हे आगामी निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे